मित्रांनो, जगभरात तेल संकट निर्माण झालेलं असताना भारताने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण भारतानं स्वतःच्या गरजा असूनही बांगलादेशला तब्बल 5,000 टन डिझेल पाठवलं. आता प्रश्न असा आहे, जगभरात इंधन टंचाई असताना भारतानं असा निर्णय का घेतला? मित्रांनो, सध्या जगातील परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला. मध्य पूर्व हा जगातील सगळ्यात मोठा तेल पुरवठा करणारा भाग आहे आणि म्हणून जेव्हा हे तिघेही युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढलेत. काही ठिकाणी तर कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $120 पर्यंत पोहोचला. मित्रांनो, तेलाचे दर वाढले की त्याचा परिणाम फक्त पेट्रोल पंपावर होत नाही. त्याचा परिणाम वाहतूक, उद्योग, वीज उत्पादन आणि अर्थव्यवस्थेवरही होतो. आणि नेमकं हेच संकट सध्या अनेक देशांवर ओढवलं. मित्रांनो, या तेल संकटाचा मोठा फटका भारताच्या शेजारील देश बांगलादेशालाही बसला. बांगलादेश हा आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करतो. त्यातील जवळपास 95% तेल मध्य पूर्वेतून येतं. म्हणजे जर मध्य पूर्वेत संकट निर्माण झालं तर त्याचा थेट परिणाम बांगलादेशावर होतो आणि सध्या नेमकं तेच घडलं. पारशी आखातातील होर्मुझची समुद्रधुनी हा जगातला सगळ्यात महत्वाचा तेलमार्ग मानला जातो. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल वाहतूक याच मार्गाने होते. पण युद्धामुळे या मार्गावर तणाव वाढला. परिणामी तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले. याचा परिणाम असा झाला की बांगलादेशामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली. मित्रांनो, बांगलादेशातील अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी तर इंधनांचं रेशनिंग सुरू करण्यात आलं. दुचाकीसाठी मर्यादित इंधन दिलं जाऊ लागलं. कारसाठी ठराविक लिटरची मर्यादा निश्चित करण्यात आली. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. उद्योगांवरही त्याचा परिणाम होऊ लागला. मित्रांनो, अशा परिस्थितीत भारताने एक महत्वाचा निर्णय घेतला. भारतानं बांगलादेशला मदत करण्यासाठी डिझेल पाठवण्याचा निर्णय घेतला. ही मदत साधी नव्हती. भारतानं थेट 5,000 टन डिझेल बांगलादेशला पाठवलं. हे डिझेल आसाममधील नुमालीगड रिफायनरीमधून पाठवण्यात आलं आणि विशेष म्हणजे हे डिझेल टँकर किंवा जहाजाद्वारे पाठवण्यात आलं नाही, ते एका विशेष पाईपलाईनद्वारे पाठवण्यात आलं. मित्रांनो, ही पाईपलाईन म्हणजे भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन. ही पाईपलाईन भारताच्या आसाम राज्यातील नुमालीगड रिफायनरी पासून सुरू होते आणि बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील परवितपूर डेपोपर्यंत जाते. या पाईपलाईनची कल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. 2017 ते 2018 दरम्यान या प्रकल्पाचं काम सुरू झालं. नंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आणि 2023 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी या पाईपलाईनचं उद्घाटन केलं. मित्रांनो, या पाईपलाईनमुळे दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सहकार्याला नवा आयाम मिळाला. पूर्वी डिझेलचा पुरवठा रेल्वे टँकरद्वारे केला जात होता, पण आता पाईपलाईनमुळे हा पुरवठा अधिक वेगानं आणि कमी खर्चात होऊ लागला. मित्रांनो, यावेळेस पाठवलेले 5,000 टन डिझेल हा फक्त एक छोटा भाग आहे. कारण भारत आणि बांगलादेश यांच्यात एक मोठा ऊर्जा करार झाला. या करारानुसार भारत दरवर्षी बांगलादेशाला जवळपास 1,80,000 टन डिझेल पुरवणार आहे. म्हणजेच ही मदत एकदाच नाही तर नियमित स्वरूपात होणार आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पुरवठा त्या कराराचाच एक भाग आहे. मित्रांनो, या डिझेलमुळे बांगलादेशच्या वीज उत्पादनावर असलेला ताण कमी होऊ शकतो. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासही मदत होईल. म्हणजेच भारताने दिलेली मदत बांगलादेशासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते. पण मित्रांनो, या निर्णयामागे फक्त मदतीची भावना नाही, त्यामागे एक मोठं राजनैतिक गणित आहे. कारण गेल्या काही वर्षात भारत आणि बांगलादेश यांच्यामधील संबंधांमध्ये काही चढ उतार दिसले होते. काही ऊर्जा करारावरून मतभेद निर्माण झाले होते. काही प्रकल्पावरूनही तणाव निर्माण झाला होता. पण सध्याच्या या मदतीमुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणात ऊर्जा सहकार्याला खूप महत्व असतं. जो देश आपल्या शेजारील देशांना संकटाच्या काळात मदत करतो तो देश विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळखला जातो. भारतानं बांगलादेशाला दिलेली मदत नेमकी त्याच दिशेनं टाकलेलं पाऊल मानलं जातं. मित्रांनो, कधी कधी राजकारण आणि अर्थकारण या पलीकडे जाऊन देशांना परस्पर सहकार्य करावं लागतं आणि सध्याच्या तेल संकटाच्या काळात भारतानं बांगलादेशला दिलेली मदत ही त्यात सहकार्याचे एक मोठे उदाहरण म्हणून पाहिलं जातं. आता पुढील काही महिन्यात हा डिझेल पुरवठा किती वाढतो आणि भारत बांगलादेश ऊर्जा सहकार्य कसं पुढे जातं याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचं लक्ष लागलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.